जीवनविद्येचं सार म्हणजे कृतज्ञता. कुठलीही गोष्ट तुम्ही जर बघितली परमार्थापासून ते प्रपंचापर्यंत कृतज्ञतेशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल तर कृतज्ञतेशिवाय पर्याय नाही. सद्गुरू इज अ गिफ्ट ऑफ लाईफ. सद्गुरू इज अ गिफ्ट ऑफ लाईफ असं म्हटलं. म्हणजे आपल्यासाठी ती गिफ्ट आहे, पण कधी कृतज्ञते स्मरण हे वे ऑफ लाईफ व्हायला पाहिजे. सद्गुरू इज अ गिफ्ट ऑफ लाईफ कधी, की आपलं वे ऑफ लाईफ म्हणजे लाईफस्टाईल कशी व्हायला पाहिजे, कृतज्ञतेची व्हायला पाहिजे. कृतज्ञतेने स्मरण ही आपली वे ऑफ लाईफ व्हायला पाहिजे. आणि जीवनविद्येचं कार्य हे पार्ट ऑफ लाईफ व्हायला पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी दोन्ही गोष्ट सांगितली, की कार्य पण करा आणि स्वतः मोठे व्हा. स्वतः मोठे पण होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सद्गुरूंनी सांगितलं की ज्ञान घ्या, ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवा जेणेकरून तुम्ही मोठे व्हाल. नुसतं ज्ञान घेऊन कोणी मोठा होत नाही, ते जीवनात उतरवलं पाहिजे. म्हणून रवंदळचं मला खूप कौतुक वाटतं. अंकुश रवंदळ हा ह्या शाखेबरोबरच मोठा होत गेला. झिरोवरनं आज हिरो झालेला आहे. हा आपला अंकुश, जो झिरो होता म्हणजे फुटपाथवर झोपायचा, तो आज त्याला आपण कोट्याधीश म्हणतो. आणि तो जो झाला तो जीवनविद्येला धरून, जीवनविद्येच्या ज्ञानाने सद्गुरूंना धरून, सद्गुरूंना जवळ ठेवून तो आज मोठा झालेला आहे. म्हणून सद्गुरूंना जवळ ठेवणं हे खूप गरजेचं काम असतं. सद्गुरूंना कधी सोडता कामा नाही, कधीच. सद्गुरू नेहमी तुमच्या जवळ पाहिजे. म्हणून मागे एकदा मी म्हटलं होतं, लुक बॅक अँड थँक्स सद्गुरू. म्हणजे आतापर्यंत आपल्याला जे जे काही मिळालं ते सद्गुरूमुळे मिळालेलं आहे, याचं स्मरण ठेवा. म्हणून थँक्स सद्गुरू, तिथे पण कृतज्ञता आली. लुक फॉरवर्ड आणि ट्रस्ट सद्गुरू. म्हणजे काय, पुढे पण सद्गुरू तुझ्याबरोबरच असणार आहेत, हे ट्रस्ट ठेव, विश्वास ठेव सद्गुरूंवर. लुक अराउंड अँड बिलीव्ह सद्गुरू. म्हणजे काय, की जवळ आजूबाजूला बघा, तुम्हाला नेहमी सद्गुरू तुमच्याबरोबरच आहेत याचा अनुभव येईल. लक्षात ठेवा. जिथे जाशील तिथे तुमची जी व्यवस्था होते निरनिराळ्या व्यक्तीमार्फत, तिथे सद्गुरू हजर असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि शेवटी लुक विदिन अँड फाइंड सद्गुरू. सद्गुरू आतमध्ये आहेत याचा अनुभव घ्या असं सांगितलं. म्हणजे काय, सद्गुरू आपल्या आतमध्ये आहेतच आणि याचा अनुभव तुम्हाला नक्की येत असणार. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की सद्गुरू तुमच्याकडे सतत पाहत आहेत. आतमध्ये आहेत म्हणजे जवळ आहेत. जवळ आहेत म्हणजे तुम्ही प्रत्येक विचार काय करतात, उच्चार काय करतात, आचार काय करतात, कृती काय करते, प्रत्येक गोष्ट सद्गुरू पाहत आहेत, हे लक्षात ठेवायचं. सद्गुरू पाहत आहेत. म्हणून आपला प्रत्येक इच्छा, प्रत्येक विचार, प्रत्येक उच्चार, प्रत्येक आचार हा जीवनविद्येला पूरक आणि पोषक असला पाहिजे, लक्षात ठेवायचं. कारण सद्गुरू पाहत आहेत, हे लक्षात ठेवायचं. मागे एकदा मी अशी गोष्ट वाचली होती की एका सद्गुरूंनी आपल्या 3 शिष्यांना सांगितलं की मी तुला केळी देतोय, अशा जागी जाऊन खा की जिथे तुला कोणी पाहत नाही, अशा जागी जाऊन खा. तर त्यातले 3 शिष्य निघाले बाहेर. एक शिष्य गेला डोंगराच्या जवळ, तिथे कोण नाही बघितलं, गपचूप खाल्लं केळं, आला परत. दुसऱ्यांनी पण तसंच केलं. तिसरा शिष्य मात्र केळं घेऊन परत आला. तर सद्गुरूंनी विचारलं, काय तू केळं घेऊन का परत आला? तर त्यांनी सांगितलं, तुम्ही नाही माझ्याबरोबर, अशी एकही जागा मला सापडली नाही. तुम्ही पाहत नाही अशी माझ्याकडे कुठेच जागा नाही का, तुम्ही सतत माझ्याबरोबर असता. त्यामुळे मला केळं खाणं शक्यच नव्हतं, कारण तुम्ही माझ्याकडे पाहत होता. याला म्हणतात सद्गुरू निष्ठा, सद्गुरू भाव. म्हणून असा सद्गुरू भाव पाहिजे आपल्या आतमध्ये. आणि हा भाव म्हणजे भोळा भाव नको आहे, भोळा भाव नको आहे. कृतज्ञतेने निर्माण झालेला भाव पाहिजे, कृतज्ञतेने.
आणि ही कृतज्ञता निर्माण का व्हायला पाहिजे? कारण सद्गुरूंचं ज्ञान, या ज्ञानाने आपण नक्कीच यशस्वी होणार, सुखी होणार, समाधानी होणार. हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्हाला जो भाव येतो तो खरा भाव, आणि तो कृतज्ञतेतून आलेला भाव आहे. लक्षात ठेवा, अंधश्रद्धेतून आलेला भाव नाही, भोळा भाव नाही. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे की हे ज्ञान तुम्ही घ्या आणि हे ज्ञान तुम्ही नुसतं जीवनात वापरून बघा आणि तुमचं उत्कर्ष आणि उन्नती कशी होते ते तुम्ही पाहत राहा. असो, म्हणून मी म्हटलं की कृतज्ञता हेच आपल्या जीवनविद्येचं सार आहे. परमार्थाचं पण सार तेच आहे आणि प्रपंचाचं पण सार तेच आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात परमार्थामध्ये काय करायचं आहे तर कृतज्ञतेने ईश्वराचं स्मरण करायचं, आणि प्रपंचामध्ये काय करायचं आहे की कृतज्ञतेने सर्वांचं स्मरण करायचं. तुम्ही म्हणा सर्वांचं करायचं म्हणजे कोणाकोणाचं करायचं? जो आहे त्याचं स्मरण करायचं, जे आहे त्याचं स्मरण करायचं, ज्याच्यामुळे आहे त्याचं स्मरण करायचं, आणि जे हवं आहे त्याचं पण स्मरण करायचं कृतज्ञतेने. ह्याचा अर्थ एकदम सोपा आहे. जो आहे म्हणजे जी सत्ता आतमध्ये आहे आपल्या, जो ईश्वर आपल्या हृदयात आहे, ज्याच्यामुळे आपण सर्व काही करू शकतो, तो आहे म्हणून आपण आहोत. त्या ईश्वराची सतत कृतज्ञतेने स्मरण करणं, नुसतं स्मरण नाही, कृतज्ञतेने स्मरण करणं असं सद्गुरूंनी सांगितलं. म्हणून नामस्मरण सुद्धा कृतज्ञतेने करा असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. म्हणून कृतज्ञतेने त्याचं स्मरण करा म्हणतात, जो आहे त्याचं. जे आहे म्हणजे काय? जे आपल्याकडे आहे, शरीरासकट जे जे आपल्याकडे आहे त्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, तरच ते तुमच्याकडे राहील, नाहीतर निघून जाईल. राहील नाहीतर निघून जाईल. तुम्ही कृतज्ञता ठेवली नाही, कृतज्ञता व्यक्त केली नाही तर कुठलीच गोष्ट तुमच्याबरोबर राहणार नाही. लक्षात ठेवा. मग ती वस्तू असू दे, वास्तू असू दे, नाहीतर वास्तवता असेल. म्हणून वस्तू, वास्तू आणि वास्तवता हे तिन्ही गोष्टी. वास्तवता म्हणजे तुमची परिस्थिती आजची, आज जी तुमच्याकडे परिस्थिती चांगली आहे, खूप तुम्ही सुखात समाधानी राहतायत, ऐश्वर्यात राहतायत, ही स्थिती जर कायम राहायची असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहायलाच पाहिजे, नाहीतर ती स्थिती कधी बदलेल सांगता येत नाही. म्हणून ती वस्तू असेल, कारण वस्तू सामर्थ्य पण असतं. लक्षात ठेवा, मी काल सांगितलं की प्रत्येक वस्तू किंवा वास्तू म्हणजे आपलं घर असेल, या सगळ्या गोष्टी कृतज्ञतेने सतत त्याचं स्मरण केलं पाहिजे. कृतज्ञता त्याच्याबद्दल आपल्याला सतत व्यक्त करता आली पाहिजे, नाहीतर ह्या गोष्टी कधी निघून जातील, ही वस्तू आणि वास्तू कधी अस्ताला जातील सांगता येत नाही. म्हणून सतत त्याच्याबद्दल कृतज्ञतेने स्मरण करत राहिलं पाहिजे. याला प्रपंच म्हणतात. आणि ईश्वराचं कृतज्ञतेने सतत स्मरण याला परमार्थ म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी कृतज्ञता सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून सद्गुरूंनी शुभचिंतनाला सगळ्यात महत्त्व दिलं आहे. शुभचिंतन हाच खरा म्हणजे जीवनविद्येचं सार आहे. शुभचिंतन म्हणजेच कृतज्ञतेने स्मरण. लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही कुठल्याही गोष्टीचं शुभचिंतन कधी करू शकता? जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी शुभ बघितलं तर. आपलं काय असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये अशुभ बघण्याची सवय आपल्याला. म्हणजे कुठलीही असू दे, सगळं चांगलं घरी असलं तरी काय नाही याचा विचारच असतो. बायको सगळी चांगली असली तरी त्याच्यामध्ये काय चुका आहेत त्या बघण्यासाठी आपण टपलेलो असतो. आपली सवयच आहे की चांगलं बघणं आपल्याला जमत नाही. आपल्याला त्याच्यामधनं चुका काढणं, त्याच्यामध्ये वाईट काय आहे ते बघणं, हेच आपल्याला सवय झालेली आहे. आणि ह्याला शुभचिंतन म्हणत नाही. म्हणून शुभचिंतन हे प्रत्येक गोष्टीमध्ये शुभ बघणं याला शुभचिंतन म्हणतात. आणि कृतज्ञता तुम्हाला ही शुभचिंतन बघायला भाग पाडते. कारण नाहीतर तुम्ही कृतज्ञता व्यक्तच करू शकत नाही. तुम्ही जर एखाद्या माणसाबद्दल जर कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय चांगलं आहे हे बघायलाच लागतं. आणि तेच तुम्हाला एक दिशा देतं आयुष्याची. कसं स्मरण करायचं, कसं चिंतन करायचं याची दिशा या कृतज्ञतेतून मिळते.
पण तुम्ही जर स्वतःकडे बघितलं, प्रत्येकाने बघायचं, आपण कृतज्ञ नसतो. लक्षात ठेवा, आपल्याला सतत कंप्लेंट्स करायची सवय असते, तक्रार करायची सवय असते, सतत कंपॅरिझन करायची सवय असते, सतत कॉम्पिटिशन करायची सवय असते. का तर आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त कोणाकडे असेल तर माझ्याकडे नाही, हा भाव माझ्याकडे नाही त्याच्याकडे आहे. कारण आपण नेहमी वरती बघतो, वरती जरूर बघावं, पण समाधानाच्या अधिष्ठानावर, ते मी नंतर सांगतो. पण महत्त्वाची गोष्ट काय, आपण नेहमी आपल्याकडे जे नाही आहे त्याच्यावर इतका जोर देतो आपण, आणि म्हणून आपण कृतज्ञ असू शकत नाही. आपण थँक्यू म्हणतो सगळ्यांना, हे आपल्याकडे एक काय म्हणतात शब्द टाकायची सवय झालेली आहे, थँक्यू म्हणायची एक सवय झालेली आपल्याला. पण खरं मनापासून थँक्यू आपण कधीच कोणाचं म्हणत नाही. आणि जरी म्हटलं तरी ते मोमेंटरी असतं, तात्पुरतं असतं. लगेच आपण त्याचा आपल्याला विसर पडतो, लगेच विसर. म्हणून एक गोष्ट अशी वाचली होती की एक नावाडी, त्याच्याबरोबर एक श्रीमंत माणूस चाललेला असतो त्या बोटीतनं. मध्यावर गेल्यानंतर त्या बोटीला कुठेतरी भोग पडलेलं असतं, पाणी यायला लागतं आतमध्ये. हा घाबरतो, एवढी प्रॉपर्टी आता गेली, काय करायचं वरती गेलो तर प्रॉब्लेम, सगळी गेली प्रॉपर्टी. मग तो त्या वेळेला नावाड्याला सांगतो, तुम्हाला जीव माझा वाचव, कारण तो चांगला पोहणारा असतो. आणि तू जर माझा जीव वाचवला, कारण तेव्हा जीवापेक्षा मोठं काही नव्हतं त्याच्यासाठी, मी तुला माझी अर्धी प्रॉपर्टी देतो. आता नावाडी काय त्याच्या अर्ध्या प्रॉपर्टीसाठी त्याला वाचवायला आला नव्हता. तो एक चांगला माणूस होता, त्यांनी त्याला वाचवायचंच होतं, पण हा आपला बोलत होता की मी तुला माझी अर्धी प्रॉपर्टी देईल. त्यांनी ते कसं बसं भोग ते हे बुजवलं आणि ती बोट हळूहळू त्यांनी जवळ आली. जसजशी ती किनाऱ्याला येत होती तसतशी याची प्रॉपर्टीची डिमांड, काय म्हणतात त्याला, प्रॉपर्टीची ऑफर लहान होत चालली होती. मी नक्की तुला 50,000 देईन, नक्की देईन 50,000, कारण त्याला बिचारलं कुठे माहिती याची प्रॉपर्टी किती आहे. जसजसं जवळ आल्यानंतर जेव्हा तो उतरला तेव्हा 100ची नोट ठेवली आणि तो निघून गेला. कारण त्यावेळेला त्याला जे कृतज्ञता वाटत होती, त्याला महत्त्व वाटत होतं, ते महत्त्व किनाऱ्यावर आल्यानंतर संपलं. असंच आपलं होत असतं. आपण सगळे आता हसलो, पण आपलं असंच असतं. कोणी आपल्याला मदत केली तेवढ्यापुरती आपल्याला खूप भरून येतं, अरे वा वा किती मला मदत केली, पण त्याचा विसर लगेच पडतो. कारण विसर हा आपल्या पाचवीला पुजलेलाच आहे. सद्गुरू म्हणतात विसर हाच आपल्या पाचवीला पुजलेला आहे. कारण संपूर्ण परमार्थ आणि प्रपंचामध्ये विसर हाच कारणीभूत आहे. सद्गुरू म्हणतात परमार्थामध्ये ईश्वराचा विसर आहे, त्याचा विसर. म्हणून सद्गुरूंनी सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे त्याचा विसर आणि नाही त्याचा आठव. हे आपलं जीवनाचं सूत्र आहे. आहे त्याचा विसर आणि नाही त्याचा आठव. परमार्थामध्ये आहे म्हणजे जो आहे, ज्याच्या सत्तेमुळे तू आहेस त्याचा विसर, आणि जो नाही, गोविंदराव मधला गोविंदाचा विसर आणि राव ह्याचा आठव कायम. गोविंदराव साहेब याचा कायम आठव असतो आणि गोविंदाचा विसर असतो. तसंच प्रपंचामध्ये जे जे आपल्याकडे आहे, मग ती कुठली वस्तू असू दे, घर असू दे, बायको असू दे, मुलं असू दे, कोणी असू दे, जे आहे त्याचा विसर आणि जे नाही त्याचा सतत आठव. सतत हे नाही आहे, ते नाही आहे, ते मिळवायला पाहिजे, ते मिळवायला पाहिजे. सद्गुरू म्हणतात मिळव, नक्की मिळव. महत्त्वाकांक्षी पाहिजेच. सद्गुरू असे हे नाही आहेत की बसून राहा आणि काही कमवायची गरज नाही, समाधानी राहा, असं सद्गुरू सांगत नाही. कारण सद्गुरूंचं ध्येयच आहे की राष्ट्राची प्रगती व्हायला पाहिजे. त्यामुळे सद्गुरू तुम्हाला बसून राहायला सांगतच नाही. पण सद्गुरू काय सांगतात, आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा, आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा आणि नाहीसाठी प्रयत्न कर. हे सद्गुरूंचं वाक्य. सद्गुरूंचा सिद्धांत काय आहे, त्याच्यात समाधान मान आणि नाही त्याच्यासाठी प्रयत्न कर. महत्वाकांक्षी हो, पण समाधानाच्या अधिष्ठानावर. महत्वाकांक्षी हो, पण समाधानाच्या अधिष्ठानावर.
ह्याचा अर्थ काय? सतत समाधानी राहा. आणि तू समाधानी कधी राहशील? सतत कृतज्ञ राहशील तर. कारण कृतज्ञ राहणं म्हणजे स्वतःला आठवण करून देण्यासारखं की माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे याची आठवण जेव्हा आपण करतो स्वतःला, तेव्हा आपण समाधानी असतो. लक्षात ठेवा. म्हणून सतत आहे 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 याचं जर स्मरण केलं तर तुम्हाला त्याची आठवण राहते आणि तुम्ही कृतज्ञ राहता आणि तुम्ही समाधानी राहतात, आनंदी राहतात. कारण आहे याचं आठव असतो. नाही तर एरवी आपल्याला आहे याचा आठवत नसतो. म्हणून आहे त्याचा आठव आणि नाही त्याचा विसर म्हणत नाही, नाहीसाठी प्रयत्न. हे जर जीवनाचं सूत्र, हे जीवनविद्ये जगण्याची कला, ही कला आहे. आहे त्याचा आठव सतत आणि नाही त्यासाठी प्रयत्न. ह्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जेव्हा आहेचा आठव ठेवताना तेव्हा तुमचं सतत शुभचिंतन असतं, सतत कृतज्ञतेने स्मरण असतं. आणि हे शुभचिंतनच तुमच्या आयुष्यामध्ये सगळं शुभ शुभ घडवून आणतं. सगळं शुभ घडवून आणण्याचं सामर्थ्य त्या चिंतनामध्येच आहे. आता तो एक विषय मोठा आहे, अंतर्मन बहिर्मन, तो काय मी विषय घेत नाही. पण तुम्ही जे विचार करतात त्याला आकार देण्याचं काम आपलं अंतर्मन म्हणा किंवा आपला आतला ईश्वर करतो. म्हणून शुभचिंतन जर तुम्ही करायला सुरुवात केली की तुमच्या आयुष्याचं शुभ व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. आणि शुभचिंतन करण्याची सोपी युक्ती म्हणजे कृतज्ञता, एकदम सोपी. म्हणून आहे त्याचं सतत स्मरण करत राहणं हाच परमार्थ आहे. लक्षात ठेवा. परमार्थ परमार्थ म्हणजे काय नाही. आहे त्याचा विसर आहे, त्याचं रूपांतर आहे त्याचं आठव, आहे त्याचा आठव, आहे त्याचं स्मरण करत राहणं म्हणजे परमार्थ. मग हे स्मरण करता करता त्याचं काय म्हणतात, त्याच्यामध्ये प्रगती होत होत जाऊन मग ती साधना करता करता ते स्मरणाचं रूपांतर भानामध्ये होतं, भानाचं रूपांतर अनुसंधानामध्ये होतं, अनुसंधानाचं रूपांतर अवधानामध्ये होतं आणि मग कायम सावधानामध्ये त्याचं रूपांतर होतं. सतत सावधान असतो. मग आपण कधीच आपलं सावधान, सावधपणा आपण बेसावत कधीच नसतो. सतत त्याचं स्मरण आपल्या बाजूला असतं. यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे काय, मोठं काय करायचं नसतं. परमार्थ म्हणजे स्मरण आणि काय करायचं नाही. स्मरण करता करता अहंकाराचं मरण झालं की तुम्ही त्या लेवलला पोचता आणि काय नाही. एवढंच करायचं आपल्याला. पण म्हणून कृतज्ञता आणि अहंकार हे एका पारड्यात राहू शकत नाही, एका मॅनात राहू शकत नाही. जेवढे तुम्ही कृतज्ञ होत राहाल तेवढे तुम्ही नम्र होत जाल, तेवढा तुमचा अहंकार कमी होत जाईल. कारण प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहिलं ना की आपल्याला कळायला लागतं. काय कळायला लागतं? सर्वांमुळे मी आहे, नाहीतर मी आहे, नाहीतर मी मी करत बसतो. पण खरं जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता, सतत तुम्हाला आठव असतो की मी जगतोय ते सुद्धा दुसऱ्यांमुळे, मी यशस्वी होतोय सुद्धा सर्वांमुळे, मी सुखी होतोय ते सुद्धा सर्वांमुळे. ह्याची जेव्हा सतत आठव राहील तेव्हा आपण जमिनीवर राहू, नाहीतर हवेतनं डायरेक्ट वरती जाऊ, मग जमिनीवर पोचणारच नाही. म्हणून सतत आठव ठेवणं त्याचं, हे तुमच्या अहंकार कमी करण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे. म्हणून कृतज्ञतेने स्मरण कोणाकोणाचं करायचं ते मी सांगितलं. जो आहे, जे आहे, ज्याच्यामुळे आहे आणि जे हवं आहे, सर्वांसाठी तू कृतज्ञता व्यक्त करत राहा. तुला काही कमी पडणार नाही आयुष्यामध्ये. कमी का नाही पडणार? कारण आहेचा विचार आणखीन आहेमध्ये वाढ करतो. एक लक्षात ठेवा. आहेचं चिंतन, आहेचं स्मरण आहेमध्ये वाढ करत जातो. मग 1 बेडरूम आहे म्हटलं 2 बेडरूम होतील, नाहीतर काय होणार नाही, मग रडत बसतील आयुष्यभर. पैसा आहे म्हटलं कृतज्ञतेने माझ्याकडे भरपूर आहे, आणखीन भरपूर येणार. लक्षात ठेवा. म्हणून वाढ होण्याची जी आहे ना, सगळं आहेमध्ये आहे. लक्षात ठेवा. आहेमध्ये वाढ होण्याचं
सर्व गुपित आहे. आहे मध्ये सर्व गुपित आहे, रहस्य आहे, गुह्य सगळं आहे मध्येच आहे. देणारा पण तो आहेच आहे. आहेचा विचार केला की आहे तोच तुम्हाला आणखीन वाढ करून देतो. कारण आहेमध्ये ऐश्वर्य आहे, आहेमध्ये ॲबंडन्स आहे, आहेमध्ये व्यापकता आहे, आहेमध्ये सर्व आहे. मग फक्त आहेचा आठव ठेवत राहा, आहे आहे म्हणत राहा. म्हणजे काय, जप नाही करायचं आहे, सतत स्मरण. सर्वांमुळे मी आहे. जीवनविद्या मिशनमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे, कृतज्ञतेने प्रत्येकाचं. आपल्याला दोष दिसतात, लोकांमधले दोष दिसतात. इथेच आपण मार खातो. दोष बघायची सवय झाली की पुढल्या जन्मात कावळा लक्षात ठेवायचं. पुढल्या जन्मात कोण होणार किंवा गेल्या जन्मात कोण होता हे लगेच समजतं. ते काय ती योनी बिनी म्हणतात ना, मनुष्य योनी, राक्ष योनी काय असतं ते आपल्याला कळत नाही. पण गेल्या जन्मात कावळा किंवा पुढल्या जन्मात कावळा हे नक्की. कधी टोच मारत बसला तर ह्याचं काय चुकतं, त्याचं काय चुकतं, भुंकत राहिला की समजायचं पुढला जन्म कुत्र्याचा नक्की. पण काही लोकांना सतत भुंकायची सवय असते ना. म्हणून स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं, तुम्हाला देहापर्यंत जाताना असे बरीच कुत्री मिळणार. स्वामी विवेकानंदाचं वाक्य, माझं नाही. स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय की तुम्हाला देहापर्यंत जाताना वाटेमध्ये भरपूर कुत्री मिळणार. भुंकत राहणार, लक्ष देऊ नकोस, पुढे जा, असं सांगितलं. म्हणून लक्षात ठेवायचं की आपलं लक्ष लोकांच्या चुकावर ठेवू नका. लोकांचे दोष बघायचे नाही आपण. याचा अर्थ काही करायचं नाही असं नाही. म्हणून सद्गुरूंनी म्हटलं की पहिलं कौतुक कर त्यांचं, चांगल्या गोष्टीचं, आणि जे काही वाईट असेल ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न कर, चांगलं करायचा प्रयत्न कर. त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्यातनं चांगलं बाहेर पडता येईल. पण तुम्ही जर त्याचा दोषच काढत बसला तर तो निघून जाऊ शकतो कार्यामधनं निघून जाऊ शकतो. इकडे येणारा प्रत्येक कार्यकर्ता म्हणा किंवा प्रत्येक नामधारक हा गेल्या जन्मीची पुण्याई घेऊन आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि कशासाठी आला इकडे? गिफ्ट घ्यायला, सद्गुरूंचं गिफ्ट ऑफ लाईफ म्हणजे सद्गुरू हे मिळवण्यासाठी तो इथे आलेला आहे. तर त्याला धरून ठेवणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे, लक्षात ठेवा, प्रत्येकाचं काम आहे. इथे एकही माणूस असा नाही आहे की त्याच्यामध्ये दोष नाही आहेत. सर्वांमध्ये गुण असतात, दोष असतात, प्रत्येकामध्ये असतात. पण त्याच्यामधल्या गुणांना हेरून त्याला कसं पुढे न्यायचं, त्याच्याकडनं कार्य कसं करून घ्यायचं, आणि दोषामध्ये हळूहळू पांघरून नाही घालायचं. दोष हळूहळू प्रेमाने सांगून त्याच्यामध्ये कसं इम्प्रूव्हमेंट करायचं हे करणं म्हणजेच लिडरशिप, हे लक्षात ठेवा. यालाच लिडरशिप म्हणतात. लिडरशिप म्हणजे काय? नेतृत्व म्हणजे काय? साध्य करण्यासाठी जे लागतं, जे आपला हेतू असतो, जे साध्य असतं ते आपल्या रियालिटीमध्ये आणणं म्हणजेच नेतृत्व. नेतृत्वाचं काम काय असतं? जो सद्गुरूंनी आपल्याला विजन दिलं आहे ते विजन प्रत्यक्षात आणणं हे नेतृत्वाचं काम असतं. आणि नेतृत्व म्हणजे एक नेतृत्व नसतं, प्रत्येक माणूस इथे, प्रत्येक कार्यकर्ता हा नेतृत्व करत असतो, लक्षात ठेवायचं. प्रत्येक कार्यकर्ता, लोकांना नेतृत्व म्हणजे एकच दिसतं, एक नेतृत्व काही करू शकत नाही. प्रत्येक लेवलला माणसाचं नेतृत्व लागतं. ग्रंथदिंडीला जो जातो त्यांचा जो मेन असतो तो नेतृत्व करत असतो. तिकडे तो कसा वागतो हे बघत असतात लोक. बाकीचे लोक ग्रंथदिंडीला गेले त्याच्याप्रमाणे वागत असतात, तो नेतृत्व करत असतो. म्हणून नेतृत्व म्हणजे असं काय मोठं नसतं. नेतृत्व प्रत्येक माणूस करत असतो, प्रत्येक लेवलला नेतृत्व चालूच असतं. म्हणून आपल्याला प्रत्येकामधले दोष दिसायला लागले ना की सौख्य सुख कमी होत जातं. म्हणून कौटुंबिक सौख्य म्हणजे काय हो? दुसऱ्यांचे गुण पाहायला शिका. दुसऱ्यांचे गुण जेवढे पाहायला सुरुवात कराल तेवढं कौटुंबिक सौख्य, लक्षात ठेवा. कारण सुख त्याच्यामध्येच आहे ना. तुम्ही जर दोष पाहत राहिला तर दोष भरपूर काढता येतील. म्हणून म्हणतात ना 36 गुण जमले. 36 गुण जमले म्हणजे काय? फक्त 36च जमतात, बाकी बरेच गुण आहेत ते जमत नाही आहेत. न जमलेले गुण खूप असतात
प्रत्येक नवरा बायकोमध्ये न जमलेले गुण खूप असतात आणि ते 36 गुण जमतात ते पण खरेच जमतात की नाही माहीत नाही. कारण प्रत्येक नवरा आणि प्रत्येक बायको ही नेहमी वेगळी असते. मजा येते, देवानी अशी सांगड घातलेली असते. एक जर सिस्टमॅटिक असेल तर दुसरा अगदी गजाळ म्हणजे गचाळपणे काम करत असतो. एक खूप हुशार असेल तर दुसरी साधारण असते. मॅचिंग परफेक्ट होतं, त्यालाच मॅचिंग म्हणतात ना. पण तो जर त्याच्यावरच बोट ठेवत बसला की तू थोडीशी गचाळ आहे, तू झालं मग झालं, आयुष्याचं मजा झालीच. एकमेकाला पूरक आणि पोषक ही व्यवस्था असेल. लग्न व्यवस्था म्हणजे पूरक आणि पोषक. एकमेकांचे दोष काढत बसायचं नाही, एकमेकांचे गुण हेरायचे आणि दोष आहे तिथे आपण तिथे उभं राहायचं. तर कुटुंब चांगलं चालत राहतं. कुठलाच नवरा बायको बाहेरून चांगले दिसत असतील, बाहेरून चांगले वाटतात, तसं नसतंच. आतून घर्षण चालूच असतं. चालणारच ना, घर्षण चालणार. रोज एकत्र झाल्यानंतर किती दिवस इम्प्रेशन मारत बसणार? थोडे दिवस इम्प्रेशन मारता येतं ना. रोज तसं ह्याच्यात राहणं सोपं नसतं. म्हणून लग्नाच्या अगोदर इम्प्रेशन मारत असतात. कोण हेलिकॉप्टरमध्ये बसतो काय, कोण लग्न हेलिकॉप्टरनी करतो, कोणी पाण्यात जाऊन लग्न करतो, काय काय करतो. पण हे सगळं लग्नाच्या अगोदर. कारण का, एकमेकांना इम्प्रेस करायचा प्रयत्न असतो. त्याला प्रेम म्हणत नसतं, त्याला इम्प्रेशन पाडायचा प्रयत्न असतो. म्हणून लग्न झाल्यानंतर, लव्ह मॅरेज केल्यानंतर माझ्याकडे येतात प्रॉब्लेम झाल्यानंतर. तर मी त्याला पहिला प्रश्न की मग तू प्रेम कसलं केलं? नाही, तेव्हा कळलं नाही. तेव्हा कळत का नाही? कारण डोळ्यावर झापड असते ना. कारण तो पण इम्प्रेस करत असतो. रोज काय गजरा घेऊन येईल, रोज काय फुल घेऊन येईल. लग्न झाल्यानंतर 1 दिवसाआड गजरा, मग 10 दिवसाआड हळूहळू गजरा गायब. रोज कोण आणणार गजरा? मग रोजचं होतं ना. आणि ते साहजिक आहे, याच्यामध्ये काय मोठं नाही आहे. पण हे समजून घेऊन, हे समजून घ्यायचं की बाबा रोज हे जमणं शक्य नाही. हे पण बायकोनी पण समजून घेतलं पाहिजे, नवऱ्यानी पण समजून घेतलं पाहिजे. त्यालाच सौख्य म्हणतात ना. अपेक्षा आणि आग्रह ठेवायचा कामा नाही कधीच. अपेक्षा ठेवली की प्रॉब्लेम झालाच समजा. म्हणून जेव्हा तुम्ही कृतज्ञ राहता एकमेकाबद्दल, तेव्हा एकमेकांचं प्रेम कायम राहतं. प्रेम म्हणजे फक्त इम्प्रेशन पाडणं नसतं. प्रेम म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं, एकमेकाला सुखी करण्याची भावना. सतत एकच डोक्यात विचार आला की मी तिला सुखी कसं करायचं, आणि तिला विचार पाहिजे की मी आज सुखी करायचं. आणि सुखी ती करतच असते, पण आपल्याला दिसत नाही. आपली बायको आपल्याला सुखी करतच असते, पण आपण ते टेकन फॉर ग्रँटेड. रोज डबा आरामात गरम गरम डबा करून मिळतो, हे खरं ती बायको सुख देत असते. देते की नाही? पण रोज देते, त्यात काय मोठं करते? केलंच पाहिजे, झालं. मग तिथे आपली अपेक्षा काय असते? यात काय मोठं केलं? उलट वरती म्हणा, रोज हीच भाजी केली, रोज नवीन भाजी कुठून आणणार? आहेत तेवढ्याच भाज्या आणणार ना. पण आपल्याला मग त्याच्यामध्ये दोष काढायला आपण सुरुवात करतो. मग दुसऱ्यांची भाजी खूप आवडते. दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर काय भाजी केली आहे, मग बायकोला सांगतो बघून घे कशी केली आहे ती. प्रत्येक जण हसू नका, सगळ्याचेच दुसऱ्यांनी केलेलं आवडतं. रोज तिकडे जाऊन जेवायला खाल म्हणजे कळेल. म्हणून बायको किंवा नवरा एकमेकांसाठी सतत काहीतरी करत असतात. पण जे काही करतात ना त्याचं महत्त्व नाही, आणि जे नाही करत ना त्याचं महत्त्व. माझ्याकडे एक बाई आली होती. म्हटलं लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज करून येतात सगळेजण. मी म्हटलं काय प्रॉब्लेम झाला? नाही हो, बोलतच नाही, काय संबंधच काय बोलतच नाही घरी आल्यावर. म्हटलं लग्नाच्या अगोदर लव केलं तेव्हा बोलत होतं? नाही, तेव्हा बोलत नव्हता. मग तेव्हा कळलं नाही हा बोलत नाही म्हणून? नाही, तेव्हा बरं वाटलं बोलत नाही ते बघून. तेव्हा बायकाला ऐकून घेणारा नवरा मिळाला की बरं वाटतं. पण नंतर अरे बोलतच नाही, म्हणजे तो पहिल्यांदा जो गुण वाटला तो आता दुर्गुण. हे असंच चालू असतं सगळीकडे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, कुठलंच आयडियल आदर्श कुटुंब बिटुंब आपण म्हणतो,
पण सगळीकडे थोडंफार चालूच असतं आणि ते पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. थोडं नाही तर चेंज नाही काय मिळणार ना. पण एक लक्षात ठेवायचं की कृतज्ञता मात्र कायम राहिलीच पाहिजे, सतत सतत राहिली पाहिजे. बायको माझ्यासाठी एवढी करते, हे सतत आपण कृतज्ञ राहिलंच पाहिजे. आणि पुरुष पण करत असतात बायकांसाठी, ते पण कळलं पाहिजे. म्हणून आपण आहे ना प्रत्येक ठिकाणी कृतज्ञ राहिलं ना तर सुखी व्हाल. लक्षात ठेवा, हा जो कृतज्ञता वर्ड आहे ना, हा आयुष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे